आज पाहतो आपण की या ठिकाणी प्रवीणजी पोटे यांचा विजय झाले आहे. 390 मतं त्यांना नगरसेवकांनी दिलेले आपल्याला दिसून येते आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा दिसून येत आहेत. सध्याच पाहिला आपण की मोठ्या जल्लोषात प्रवीणजी पोटे हे चालले. पोटे साहेबांच्या जवळ आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते आणि खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातले खूप सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले दिसतात. आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी मोठा जल्लोष दिसते. प्रवीणजी पोटे यांचा विजय झालेला आहे. आपल्यासोबत जे मंडळी जुळून आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे श्रीकांतजी भारती आपल्यासोबत आहेत. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? नाही, हा विजय आम्हाला अपेक्षितच होता की विरोधामध्ये कुठल्याच प्रकारचा उमेदवार नाही. काँग्रेस चिंध्या झाल्या, वंचित जवळ मतदार नाही आणि इतकंच काय तर खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची ताकद जर कोणाची असेल तर ती भारतीय जनता पार्टी आणि प्रवीण भाऊची होती. आणि म्हणून सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा, वंचित, त्यानंतर BSP यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून प्रचंड मताधिक्याने. अशा वेळेला काय वाटते की काँग्रेसचा हा संपत चाललेला पक्ष असं वाटते का? खरं मला तर आता विचार काँग्रेसने करायला पाहिजे, कारण की आता ज्या पद्धतीने ते आपसातच भांडतात आहे आणि खरं पाहता अशा वेळी त्यांचा मधला कद्दावर कोणतरी नेता उभा राहायला पाहिजे होता. पण आपसातल्या कुरुघोडीमुळे ही स्थिती आलेली आहे असं दिसते. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा जो जुना काळ होता तो आदर्श त्यांनी ठेवावा अशी माझी त्यांना विनंती आहे.